तर शुभप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, राकेश नादुरकर व्लॉगमध्ये. तर आपण शेवटच्या व्लॉगमध्ये नेहमी असंच म्हणतो की पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये, आणि तो पुढचा व्लॉग एकदमच लवकर आलेला आहे. नुकतंच आपण स्पिटी व्हॅलीचा पूर्ण ड्राईव्ह करून आलो, कल्याण टू स्पिटी आणि स्पिटी टू कल्याण आपल्या टाटा हॅरियरने. आणि त्याच्यानंतर असा योग आला की आपण चाललो पूर्ण साऊथ टूरला. म्हणजे आपल्या स्पिटीच्या व्हॅलीचे पूर्ण ब्लॉग झाले पण नाही आहे, पण त्याच्या आधीच आपण साऊथ टूर पूर्ण करतो आहे. तर साऊथ टूरमध्ये आपण पूर्ण करणार आहे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आणि 4 धामपैकी एक असलेलं रामेश्वरम जे तामिळनाडूमध्ये. त्याच्यानंतर आपण करणार आहे आदियोगी आणि उटी, मैसूर, कोडाईकनाल आणि बंदीपूर नॅशनल पार्क, जे आपलं खूप दिवसापासून बकेट लिस्टमध्ये होतं की बंदीपूर नॅशनल पार्कचा जो पूर्ण पट्टा आहे जवळजवळ 70 किलोमीटरचा, त्याच्यामध्ये आपल्याला हत्ती आणि इतर प्राणी मोठे आपल्याला ड्राईव्ह करतानासुद्धा आपल्याला भेटू शकतात. तर अशा ठिकाणी आपण जायचं आहे. तर खूपच एक्साइटिंग असणार आहे ही पूर्ण टूर. तर मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगत जाईल माझ्या साईडने, जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं मी मॅक्झिमम म्हणजे इन्फॉर्मेशन पण देत जाईल आणि जास्त एक्साइटमेंट पण ठेवता येईल. तर माझ्यासोबत कंपनी देतो प्रवीण, जो आपल्यासोबत स्पिटी व्हॅलीला होता. बॅग वगैरे सगळी रेडी आहे. तर यावेळेला आम्ही असे बॉक्स घेतलेले आहे की जेणेकरून सगळ्यात एकाच ठिकाणी राहील. तर झाली आमची पण तयारी, बस निघतोच आहे आता. आणि आज तारीख आहे 11 जानेवारी 2025. माझ्या वाढदिवसानिमित्त मी एखाद्या देवस्थानाला असावं असं माझी खूप इच्छा होती. तर कदाचित रामेश्वरम किंवा आदियोगीमध्ये आपण असू. बघू आता पुढचा प्लॅन काय ते. अजून काय असं काहीच ठरलं नाही, नेहमीप्रमाणे की मी असं काहीच ठरवत नाही की हा या दिवशी इकडे. फक्त एवढंच की आदियोगीला असताना आम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करावं लागेल आणि सुट्टी असल्यामुळे तिकडे कदाचित मिळणार नाही. तर त्याच्यामुळे मग त्याप्रमाणे आता प्लॅन घेऊ. सध्या निघतो, मग ऑन द वे गाडीमध्ये चेक करू की कसं काय आपल्याला पुढचा प्लॅन करता येईल. तर सध्या हुबळीपर्यंत तर सेमच रस्ता नाही, मग त्याच्यानंतर मग आपले डिसिजन चेंज होतील. आलो आपण आपल्या गाडीजवळ, सामान ठेवतो पहिले. गाडी पण सर्व्हिसिंग वगैरे करून आणली आपण पद्धतशीर. परत लॉंग ड्राईव्ह आहे, उगाच प्रॉब्लेम नको. छोटे मोठे काही इश्यूज होते, ते नॉब तुटलं होतं ते पण क्लिअर केलं. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला, ऑल सेट, आपण निघूया. आणि मी जेव्हा नेहमी जातो त्यावेळेला माझ्यासोबत ठाकरे काका नेहमी असतात मला बाय करायला. तर काका आहेत आज, आणि आज आम्हाला नेमकं उशीर झाला. सकाळी 6:30ला जायचं होतं, पण उशीर झालाच. काकांची कदाचित भेट घ्यायची होती. प्रवास आनंदी आणि सुखाचा होता. थँक्यू. आणि हा असतोच माझ्यासोबत, याला तर काय सोडून दिलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हर हर महादेव की जय. फ्यूल आपण आता भरलं. फर्स्ट आपण टाकी फुल केली, तर टोटल 50 लिटरची टाकी. तर 50 लिटर फुल झालं, कारण एकदम पूर्णच संपलं होतं आपलं डिझेल. तर आत्ता दाखवत आहे 543 किलोमीटर जाईल, पण त्याच्यापेक्षा जास्तच जाईल. हे लास्ट ॲव्हरेजवरती मला वाटतं कॅल्क्युलेट होतं. ते आता ट्रॅफिक होतं म्हणून 11.3चा ॲव्हरेज दिला आपल्याला, आणि रिसेट पण करून ठेवलं आपण. तर बहुतेक 600 किलोमीटरच्या वरती जाईल. तर आपल्याला मुंबईमध्ये जवळपास ना 2 तास लागतात, म्हणजे कल्याण ते कळंबोली पोहोचायला. तर आपण आता जस्ट पुणे हायवे एक्सप्रेस टच करतोय, आणि आपण निघालो तो जवळपास 9:30च्या आसपास, आणि आता झाले 11:30. ट्रॅफिक, त्याच्यात मग आम्ही पेट्रोल भरायला म्हणजे डिझेल भरायला थांबलो, आणि गाडी एवढं स्लो मुव्हिंग. ठीक आहे, आता हायवेची वाट बघत होतो. आता इकडनं जो आपला हायवे चालू होणार आहे, मग आपण रूट घेणार आहे पुणे, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, बँगलोर, असं करत करत आपण बँगलोर हायवेवरून जाणार आहेत. आता हायवे टच झालेला आपला पुणे एक्सप्रेस हायवे. तर इकडनं आता आपण आपला टाइम कव्हर करू, आणि एव्हरेज पण आपला जरा आता लाईनमध्ये येईल. तर खानापूर टोल आपला पहिला टोल लागलाय. तर आपण 2000चा रिचार्ज केलाय आपला फास्टॅग, कारण लागणारच आहे, बहुतेक त्याच्यापेक्षा जास्तही लागू शकतं. तर आणि माझा आधीचा बॅलन्स होता 600 समथिंग काहीतरी. तर आता आपल्याकडे जवळपास 2500च्या आसपास आपल्याकडे फास्टॅग बॅलन्स आहे. आता 12 वाजतील,
आपण ज्यावेळेला कळंबोली सोडलं आणि आपण काहीतरी 23 मिनिटांमध्ये आलो खालापूरला. पहिला टोल. खूप गर्दी आहे आज खूप ट्रॅफिक आहे रोडवरती. हो. ट्रॅफिक नाही बोलता येणार म्हणजे हायवे मोजल्यामुळे, पण मुव्हिंग आहे. पण खूप गाड्या आहेत आज सॅटर्डे मॉर्निंग, त्याच्यामुळे सॅटर्डे संडे सगळे जे आहेत विकेंडवाले ते सगळे जात आहेत. कदाचित कोल्हापूरपर्यंत आपल्याला ट्रॅफिक लागण्याची शक्यता आहे, त्याच्यानंतर नसेल. हो, अपडेट तर देतच राहील तुम्हाला मी पुढे काय ते. आपण एक ब्रेकफास्ट ब्रेक घेतला होता, तर मिसळ पाव आणि कॉफी वगैरे प्यायलो. निघालो आम्ही लगेच, कारण आपल्याला भयंकर उशीर झालेला. तर हे आपला फर्स्ट ब्रेक इथे घेतला होता. मिसळ पाव खायची आज थोडीशी तलब लागली होती, आपल्याला घ्यायला काही हरकत नाही. तर आता बघू, आता लॉंग स्ट्रेच करेल थोडासा, म्हणजे कोल्हापूरपर्यंत डायरेक्ट, मग लंचसाठीच थांबेल कुठेतरी. आपली गाडी इकडे लावली होती पार्किंगला. ट्रॅफिक लागली लोणावळा घाटामध्ये, पण इथे बघा मॅपमध्ये बिलकुल तुम्हाला दिसणार नाही. सध्या मी मॅप लावून तुम्हाला कन्फ्यूज नाही करायचं. म्हणजे रामेश्वरमचं टाकलं आहे, कारण त्या वेमध्ये जे आपल्याला रात्रीपर्यंत जेवढं आपण मॅक्झिमम ट्राय करू, तर आपण तिकडे स्टे करणार आहे, म्हणून मी ते रामेश्वरमच टाकलं डायरेक्ट. हाय मुव्हिंग ट्रॅफिक आहे, पण आहे सॅटर्डे तर एक्सपेक्टेड होतं. आम्ही निघालो तेव्हापासून ना हलकी ट्रॅफिक नाही बोलता, स्लो मुव्हिंग आहे. आणि एवढ्या गाड्या आहेत ना रोडवरती की बाप रे बाप. आणि तुम्हाला माहितीच आहे इकडे कसे चालवतात, ड्रायव्हिंग बिलकुल सेन्स नाही आहे. म्हणजे विदाऊट इंडिकेटर आणि ओव्हरटेक पण करणार, एवढं रिस्कमध्ये ओव्हरटेक करणार की आपल्याला खूप सांभाळून जावं लागतं. तर आता वाजले 2, आपण पोहोचले कात्रजला. थोडा वेळ लागला याच गोष्टीमुळे. सगळ्या ठिकाणी स्लो मुव्हिंग, सगळे लेन बिझी, सगळं हेच चाललंय सध्या. ओव्हरटेक पण आता करून देणार नाही. आता कात्रजचा टनेल येईल. आता या लेनला आलो, तर आता इथे स्लो मुव्हिंग. तेच वाट बघतो की कधी सगळे मोकळं होईल. मला वाटलं पुण्यानंतर थोडंसं मोकळं होईल, पण आता इकडे पण तेच आहे. आता सातारची वाट बघतो, साताऱ्यानंतर कदाचित झालं तर. तिकडे पण नाही झालं तर मग कोल्हापूरच एक लास्ट आशा आहे. कोल्हापूर नंतर तर बाय डिफॉल्ट तसंही किती सीझन असेल तरी कोल्हापूर नंतर टुवर्ड्स कर्नाटका ट्रॅफिक नसते आणि रोड पण चांगले आहेत. आता परिस्थिती माहिती नाही, मी कोणाकडून ऐकलं की रोडचे काम चालले आहेत. तर बघू आपलं काय नशीब आहे आता. थँक्यू भाई. ओके बाय बाय. टनेलमध्ये ओव्हरटेक करायचं नसते, पण इकडे काय कोणीच रूल फॉलो नाही करत. इमर्जन्सी असेल तर ठीक आहे, पण इथे सगळ्या लोकांना नुसतं सुटायचं काय समजत नाही का. हा मोठा टनेल आहे कात्रजचा. MHO म्हणजे मुंबई हॅरियर्स ओनर्स ग्रुप, त्याच्यावरती बहुतेक लोकांनी सांगितलं होतं. ते लोक बाहेर निघालेत, म्हणजे एवढं लांब नाही, पण याच वेनी सांगत होते की सगळ्या ठिकाणी काम चाललंय. पण हे बघा ऍक्च्युली काम चाललंय. आता आपण शिवापूरला पोहोचलो, शिवापूरचा टोल क्रॉस केला, तर हे पुढे मला वाटतं कर्नाटक बॉर्डर लागेपर्यंत सगळ्याच ठिकाणी काम चाललंय. एक वेळ होता, नाहीतर हे रोड असे होते की तुम्ही नॉनस्टॉप तुम्ही इझिली निघू शकत होते, म्हणजे 80-100च्या स्पीडवरती ते निघू शकत होते. असे रोड होते एक वेळेला. आता तसं नाही आहे. आता आपल्या महाराष्ट्रातलं एवढं जे काम चाललं आहे, तो रोड फक्त आता आपल्याला थोडंसं स्लो मुव्हिंगमध्ये जाणार आहे. नंतर कव्हर करावं लागेल आपल्याला कर्नाटक बॉर्डरला, निपाणी वगैरे त्या साईडला पोहोचणार. तर ते रोड छान आहेत आणि क्लायमेट खूप छान आहे. म्हणजे जसं की आता पाऊस पडेल असं क्लायमेट आहे अजून. म्हणजे दुपारी 2-2:30 वाजले तरी असं फॉग वगैरे होते. नानाची वाडी रिसॉर्ट होत आहे, नानाची वाडी. आपल्याला एक ब्रेक घ्यायला सांगितलं. आपले 200 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. 200 किलोमीटर झालेत पूर्ण, 2:45 झालेत.
आता आता रस्ता छान मिळाला एकदम. जसं आपण तो टोल क्रॉस केला तेवढा त्याच्या 10-15 मिनिटानंतर मस्त मिळाला रोड. तर काही किलोमीटर म्हणजे 10-15 किलोमीटर आपण आता एकदम मस्त आलो. पुढे पण हीच अपेक्षा आहे. म्हणजे लॉंग ड्राईव्हला खूप फरक पडतो थोड्याशा ट्रॅफिकमुळे. तुम्हाला माहिती असेल स्पीटी व्हॅलीला जाताना आपल्याला नाशिकला ट्रॅफिक लागली तर आपलं पूर्ण पुढच्या 10 दिवसाचा शेड्यूल आपला पूर्ण चेंज झाला. त्याच्यामुळे प्लॅनिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो. तर आता एक ब्रेक घेऊ आपण. रोड मस्त आहे बघा. इथे तर सध्या काही काम चालू नाही आहे. रोड मस्त आहे पण स्पीड लिमिट 80 ची आहे. रोड किती चांगला असेल तरी तुम्ही स्पीड लिमिट 80 ची ठेवलेली आहे. सगळ्याच ठिकाणी रोडचं काम चालू असल्यामुळे आपला वेग एकदम 20-30 ने सरळ कमी होऊन जातो. या रोडला आपण म्हणजे व्यवस्थित जायचं, कमीत कमी 60-70 रोड तरी जायचा. आणि बघा कंटिन्युअस ब्रिजचे काम चाललेत ना, म्हणून असे सगळे डायव्हर्जन दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपला पूर्ण वेळ जातोय. कर्नाटक बॉर्डरला आलोय आपण आता. हे बघा जस्ट आपण जस्ट क्रॉस केलंय. त्या सगळे ट्रक लाईन मध्ये होते आणि आता इकडनं एक्झिट करू आपण. तिथून घ्यायला पाहिजे ते. त्याला आलोय आपण. निपाणी 19 किलोमीटर आणि बेळगाव 91. ऑफिशियली वी एंटर्ड इन कर्नाटका. किती वाजलेत आता? 7:30 वाजता आपण कर्नाटक बॉर्डरला पोहोचलेलो आहे. आता होपफुली आता पुढे काही बॅचेस मिळणार नाही आणि आम्ही निघू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सी यू महाराष्ट्र. कर्नाटक बॉर्डरला लागूनच रेड्डी वगैरे आहे, कारण नंतर मग अलाउड नाही आहे तिकडे. एक ब्रेक घेतला आपण आता. सध्या 8 वाजेला आले नाही आपण कर्नाटक बॉर्डरला निपाणी जवळ. पण छान इकडे मॅकडी अलाउड नाही आहे, मी असं ऐकलं होतं कर्नाटकमध्ये. पण हे बघा ना मस्त आहे. चला काहीतरी खाऊया आणि पिऊया, म्हणजे कॉफी. आता जवळजवळ 9:30 झालेत आणि आपण 450 किलोमीटर आलो. 450-500 किलोमीटर झालेत आपले. तर सांगायचं होतं की आपण आता बेळगावच्या अलीकडेच आहे आणि इथे पण कर्नाटकमध्ये सुद्धा सगळ्याच ठिकाणी काम चाललंय, म्हणजे वन वे वगैरे पण आहे. तर मित्र आपण कंप्लीट केले आहेत 510 किलोमीटर आणि आता वाजलेत 10:30 पावणे 11 झालेले आहेत. वेळ लागला निश्चित, कारण सगळ्या ठिकाणी काम चालू होतं. आता रस्ता खूप छान मिळाला. म्हणजे तुम्ही रस्ता बघाल ना, जो आधीचा ओल्ड होता ना, म्हणजे मी आधी पण आलोय कर्नाटकमध्ये. तर त्या वेळेला जसा रोड होता की आपण म्हणजे इझिली 90, 100, 110 पर्यंत गाडी आपण खेचू शकत होतो, तर त्या प्रकारचे रोड आहेत. तर आजचा पहिला दिवस आपला टूर मधला. तर स्पेशल म्हणजे असं स्पेसिफिक असं सांगण्यासारखं काहीच नाही. कल्याणवरून आपण निघालो आणि आपल्याला स्टे करायचा आहे. पण ॲज अ व्ह्युअर, म्हणजे जर का तुम्ही ॲज अ व्ह्युअर आहात आणि तुम्हाला जर का त्याच्यातून काही माहिती घ्यायची असेल तर एकच सांगेल की सगळ्या ठिकाणी रोडचं काम चाललंय. तर अर्ली मॉर्निंग निघा. मी थोडं लेट निघालो, 10-10:30च्या आसपास मला वाटतं निघालो असेल, कारण झोप नव्हती झाली. आम्ही तयारी करता करता प्रवीण लेट आला 1 वाजता रात्री आणि मी पण माझी बॅग त्याच वेळेला भरली. तर जवळपास आम्हाला झोपायला 3:30-4 वाजले असतील मला वाटतं. 4 वाजले. हो 4 वाजले आणि 4 ते मग किती वाजता झोपणार ना, उठणार. आणि मग आम्ही तरी उठलो मला वाटतं 7:30-8ला उठलो असेल. म्हणजे निघता मग वेळ लागला. मग ते बॅग भरा वगैरे. म्हणजे आतापर्यंत आता मी तर ड्राईव्ह करतो, मला तर आवडतंच आहे. पण ट्रॅफिक असेल तर ऑफकोर्स किती शौकीन माणूस असून त्या ड्रायव्हिंगचा तर त्याला नाहीच आवडतं. आता जरा सुटलो इकडनं तर आता पळतो मी पटापट.
तर आपल्याला आता 12 वाजता दाखवतात आहे हुबळी. मी तर दावणगेरे म्हणून काहीतरी एक गाव आहे, तर मी विचार केला की तिथपर्यंत जाईल, पण ते पण खूप लांबच होईल जरा. पण मी माझे काही फ्रेंड्स आहेत त्यांच्याशी कन्फर्म केलं तर ते म्हणाले की इथपर्यंतच त्रास आहे तुला थोडासा, त्याच्यानंतर मग टुवर्ड्स आपण इथे जाणार रामेश्वरमला, मग ते रोड्स बरे आहेत म्हणजे असेच आहेत. तर बघू आता हॉटेल शोधू, 1 तास अजून गाडी चालवू आपण, आणि जेवढे किलोमीटर होतील तेवढे 500-600 वगैरे किलोमीटर चालू. म्हणजे मोस्टली असं होत नाही कधी आपण 500 किलोमीटरच्या 600 किलोमीटरच्या अलीकडे आपण कधी ड्राईव्ह करून थांबवलोय. तर याच वेळेला जराशे कमीच होतील, पण ठीक आहे, आपलं असं टार्गेट वगैरे नाही आहे, आपल्या वेळेनुसार आपल्याला जायचं आहे. कारण आज जर का झोप झाली तर उद्या फ्रेश वाटेल आणि मॅक्झिमम कव्हर करता येईल. तर आपली तब्येत पण महत्त्वाची आहे आणि वेळ पण तसा झालेलाच आहे, तर उद्या कव्हर करू. तर हॉटेलला पोहोचल्यानंतर मी आता तुम्हाला पुढची अपडेट देतो, आणि उद्यापासून बहुतेक नवीन पॅचेस, नवीन रोड माझ्यासाठी सुद्धा नवीन असतील उद्यापासूनचे जे रोड आहेत ते. तर आम्ही एका चौकामध्ये होतो मागे धारवाडच्या, तर पोलीस आल्याने बोलले की इथे थांबू नका, म्हणजे त्यांनी व्यवस्थित सांगितलं. कारण एक रस्ता असा हुबळीला जातो, तो स्क्वेअर आहे म्हणजे धारवाडवाला, आणि एक रस्ता सरळ जातो टुवर्ड्स बँगलोर. तर आम्ही गाडीने पण सांगितलं होतं की टेक ए ब्रेक म्हणून. त्याचा पर्टिक्युलर जसं तुम्हाला माहितीच आहे, मी नेहमी सांगतो की 200 किलोमीटर किंवा 2 तास झाले तर गाडी पॉपअप देते, इंजिन गरम झालं तर, किंवा त्याचं काय कॅल्क्युलेशन आहे. तर मग मी थांबलो होतो साईडला एकदम, तर ते बोलले की नका थांबू, इथे ॲक्सिडेंट्स वगैरे होतात. त्यांनी सांगितलं म्हणजे लोक कन्फ्यूज होतात, तर पुढे निघून जातात, आणि मग त्यांना कळतं की अचानक गाडी खाली जायचे, तर मग ते स्पीडमध्ये स्टंट घेतात, त्याच्यामुळे गाड्या पलटी वगैरे झाल्या. तर ते बोलले की उगाच ट्रक वगैरे आला तर तुम्हाला प्रॉब्लेम नको. असो, तर थोडक्यात आम्हाला जायचं होतं सरळ मेन हायवेनी, तर आम्ही लेफ्ट घेऊन खाली उतरलो, आणि ते म्हणाले की या साईडला हॉटेल्स वगैरे आहेत तर इथे थांबा. कारण मी जर का मेन रोड घेतला तर मला म्हणजे मी बोललो त्यांना अजून 50-60 किलोमीटर तर चालवू शकतो मी रात्री, आता 11-11:30 वाजले तर ते बोलले की इथेच थांब बेटर, आणि हॉटेल वगैरे बघ. म्हणजे आम्हाला तर माहिती पण नाही ते कुठून आलेत एक्झॅक्टली. मग आता इथे हॉटेल बघितलंय, द्वारकट्टा काय असं काहीतरी आहे, हां द्वारवाटा, पण हे खूप महाग वाटतंय मला. कारण मागे पण एक हॉटेल आम्ही पाहिलं आता, तर त्यांनी आम्हाला काहीतरी 10,000चा चार्जेस सांगितलं एका रूमचे. आता आमचा म्हणजे इकॉनॉमिकल बजेट आता एवढा नाही आहे. प्रवीण येतोय आता, बघू काय बोलतो. काय बोलता? 2400 हा फायनल केलं पहिलं, म्हणजे 3,500 पासून खेचून मला वाटलं 5-6,000 नेतो की काय. ठीक आहे, त्याला बोललो सकाळी 6:30 पर्यंत आम्ही चेकआउट. तूच उठव बोल. ते उठवतील. ठीक आहे, तर आम्ही राहतो इकडे, आपलं बजेटमध्ये आहे. बजेट तेवढा तर विचार करावाच लागेल, कारण 9 दिवस काढायचे, अदरवाईज काय प्रॉब्लेम नाही आहे. चला, शुभरात्र सगळ्यांना, आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या सकाळी. रूम दाखवतो मी तुम्हाला, त्याच्यानंतर तुम्हाला शुभरात्र करतो. तर आपला पहिल्या दिवसाचा स्टे हायवेला लागूनच आहे, इथे आपली गाडी लावली, आणि हे आहे हॉटेल द्वारवाटा. तर इकडे आपला आजचा स्टे पहिल्या दिवसाचा. आयडी पाहिजे ना. तर ही रूम आहे 2400 मध्ये मिळाली आहे. ठीक आहे, वाव, मस्त गेलं इंटरव्ह्यू. व्ह्यू काय आपल्याला सकाळी तर काय बघायला मिळणार नाही, अंधारच असेल. टी व्ही पासून सगळं. तर सगळ्यांना शुभरात्र. आपले झालेले जवळजवळ 600 किलोमीटरच्या आसपास, आणि लागला जरा वेळ यावेळेला जास्त. उद्या सकाळी कवर करू आपण, आता रोड छान आहे. तर सगळ्यांना शुभरात्र. पहिला दिवस आपला मस्त गेलेला आहे, आणि उद्या मी पण या रूटला नवीनच असणार आहे. म्हणजे मी मँगलोर वगैरे त्या रूटपर्यंत आलो होतो, बेळगाव इथपर्यंत, आणि त्याच्या पुढे मी एकदा बसने वगैरे गेलो होतो, पण हा रूट माझ्यासाठी पण नवीनच असेल, तर तो आपण सगळं शूट करू मस्तपैकी. तर सगळ्यांना शुभरात्र, भेटू उद्या.